नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली। बंडखोरांना थांबवण्याचे राजकीय पक्षांसमोर मोठं आव्हान। अनेक ठिकाणच्या लढतीचं चित्र स्पष्ट। राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला ब्रेक लागण्याची शक्यता। ओबीसी आरक्षणाचा प्रश्न असतानाच 31 जानेवारीपर्यंत निवडणुका घेण्याचं आव्हान। निवडणूक आयोग निवडणूक घेण्यासाठीच्या तारखेची मुदत वाढवून मागण्याची शक्यता। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये मवियाला एकत्र आणण्यासाठी शरद पवार मध्यस्थी करण्याची शक्यता। भाजपचा महामेरू रोखण्यासाठी शरद पवार कोणती नवी खेळी करणार याची उत्सुकता। मनसे सोबत जाण्यास काँग्रेसचा विरोध कायम। द्वेषाचं राजकारण, मारहाणीची भाषा करणाऱ्यांसोबत न जाण्याची आमची भूमिका। समविचारी पक्षांना सोबत घेऊनच निवडणूक लढवणार, वर्षा गायकवाडांचं वक्तव्य। उद्धव ठाकरे काँग्रेसला सोबत ठेवून महाविकास आघाडी कायम ठेवण्यावरती ठाम। फाटाफूट झाली तर दोघांनाही तोटा होईल असं उद्धव ठाकरे यांचं मत। ठाकरे काँग्रेसच्या हायकमांडच्या संपर्कात असल्याचीही माहिती। मनसे महाविकास आघाडीचा भाग नाही, मनसे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांची माहिती। शरद पवार उद्धव ठाकरे काय बोलतात याच्याशी देणं घेणं नाही, देशपांडेंचं विधान। भाजपचा मुंबईमध्ये 100हून अधिक जागा जिंकण्याचा अंदाज। भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणामध्ये महायुतीला बहुमत दिसत असल्याचा निष्कर्ष। भाजपकडून महायुतीमध्ये जवळपास 150 जागांची मागणी होण्याची शक्यता। येत्या 6 महिन्यांमध्ये यशोमती ठाकूर भाजपत दिसतील। यशोमती ठाकूर भाजपत जाणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ। आमदार रवी राणांचा खळबळजनक दावा। चिमुकलीच्या न्यायासाठी मालेगावकर एकवटले। आंदोलकांचा न्यायालयात शिरण्याचा प्रयत्न, पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची। छत्रपती संभाजीनगरमधील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाला निधी देणार। ऐतिहासिक ठेव्याच्या दुर्दशेशी पुढारी न्यूजनं दाखवली होती बातमी। पुढारी न्यूजच्या बातमीनंतर मंत्री संजय शिरसाट यांची घोषणा। पुण्यातल्या मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी पॉवर ऑफ अटॉर्नी देणाऱ्या 275 जणांची चौकशी होणार। काल आर्थिक गुन्हे शाखेकडनं शीतल तेजवानी यांची चौकशी, तर निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेचीही चौकशी। कल्याण मुलुंड लोकलमध्ये मराठी हिंदी भाषेवरनं वादानंतर 19 वर्षीय अर्णव खैरे या तरुणाची आत्महत्या। जरा आगे बढो बोलण्यानं अर्णवला मराठी तरुणांनी केली होती मारहाण। धुळ्यात दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांवरती बिबट्याची झडप। बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दोघेही जखमी। साक्री तालुक्यातील भाडणे शिवारातली घटना। बाळामुळे नोकरी करता येणार नाही म्हणून जन्मदात्या आईनेच 20 दिवसांच्या बाळाला संपवलं। गोंदियातील डांगुर्ली इथला धक्कादायक प्रकार। नांदेडच्या माहूर तालुक्यामध्ये दुहेरी हत्याकांड। 2 सख्या जावांची गळा दाबून निर्घृण हत्या। दोघी शेतामध्ये कापूस वेचत असताना अज्ञात व्यक्तीनं हत्या केल्याची प्राथमिक माहिती। लाल किल्ला मेट्रो स्टेशन ब्लास्ट प्रकरणी दहशतवाद्यांच्या फोनमधून धक्कादायक खुलासा। मोबाईलमध्ये आढळले दिल्ली, मुंबई आणि उत्तर प्रदेश तसंच विविध धार्मिक स्थळांचे व्हिडिओ। दिल्ली पाठोपाठ मुंबई सुद्धा दहशतवाद्यांच्या रडारवर असल्याचा संशय। नेपाळमधील 12 जिल्ह्यांमध्ये जेन झीचं पुन्हा आंदोलन। आंदोलक आणि पोलिसांमध्ये चकमक। सिमरामध्ये दुपारी 1 ते रात्री 8 या वेळेमध्ये संचारबंदी लागू। सरन्यायाधीश भूषण गवईंचा सर्वोच्च न्यायालयातल्या कामकाजाचा आज शेवटचा दिवस। भूषण गवई हे 23 नोव्हेंबरला निवृत्त होणार, तर न्यायमूर्ती सूर्यकांत 24 नोव्हेंबरला सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारणार।